जय गजानन माऊली. ह्यावर्षी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये म्हणजे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी या निमित्तानं जमलेली आहे. आपण बघू शकतो विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये श्री रामनवमी उत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ह्यावर्षीसुद्धा 132वा श्री रामनवमी उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आपण जर ही गर्दी जर का पाहिली तर गेल्या 2 दिवसापासून गजानन महाराजांचं मंदिर जे आहे ते रामनवमी उत्सवानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी खुलं ठेवण्यात आलेलं आहे. आज दिवसभर सुद्धा मंदिर खुलं असणार आहे आणि रात्रभर गजानन महाराजांचं मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं असणार आहे. एकंदरीत पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून जी भाविकांची गर्दी या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेली आहे. आज दिवसभर लाखो भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि गेल्या 8 दिवसापासून गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. मोठ्या उत्साहानं हे जे धार्मिक कार्यक्रम आहेत या ठिकाणी साजरे होताना दिसतात. आज दिवसभरसुद्धा गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडणार आहेत. दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. मात्र राम जन्मोत्सवानिमित्त गजानन महाराजांचे जे श्रद्धा आहे ज्या भाविकांचे ते भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी म्हणजे समाधी दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत. आपण जर एकंदरीत पाहिलं तर जवळपास 1.5 तासांचा अवधी जो आहे तो गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी लागतो आहे आणि श्रीमुख दर्शनासाठी हा 10 मिनिटांचा अवधी या ठिकाणी लागत आहे. गेल्या 2 दिवसापासून भाविक जे आहेत ते गजानन महाराजांच्या या संतनगरीमध्ये दाखल झाले आहेत आणि शेकडो ज्या पायी दिंड्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. एकंदरीत पाहिलं तर आज गजानन महाराजांचा हा 132वा श्री राम जन्मोत्सव सोहळा या मंदिरामध्ये साजरा होतोय. भाविकांची जी रेलचेल आहे ती या ठिकाणी मोठी असणार आहे. आज दिवसभर भाविक गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये समाधी दर्शनासाठी येणार त्यामुळे संतनगरी शेगावमध्ये मोठी मांदिळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.